उमेश भाऊ नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा एकदा. उमेश मुरलीधर पवार, अं, आळंद, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आजची तारीख सांगता येईल? आजची तारीख 24/8/2026. आपलं तारीख घ्यायचं कारण काय माहिती का मनोभाऊ, तारीख घ्यायच्यासाठी घ्यावं लागते. काही बऱ्याचशा लोकांना काय गैरसमज आहे की मागच्या तारखेतले व्हिडिओ टाकतात. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे बोलतो की मागच्या तारखेतले व्हिडिओ टाकतात आणि मग ते शेअर करतात. मी तसं करत नाही. एकतर मी व्हिडिओ पर्सनल कधी बनवत नाही. माझा तुम्हाला कधी व्हिडिओ मुळातच माझे व्हिडिओ खूप कमी असतात बाकी लोकांपेक्षा, पण मी शक्यतोवर बनवतो तो शेतकरी सोबत असतो. आणि काही पाठीमागचे शेतकरी, काही 7-7, 8-8 वर्षाचे शेतकरी, काही 2 वर्षाचे शेतकरी, काही ह्या वर्षीतले शेतकरी, सगळे शेतकरी माझ्या सोबत आहे. आता बाकी मला कोणाबद्दल काही म्हणायचं नाहीये, पण बऱ्याचशा लोकांचं हे काय झालेलं आहे की एकटे जाऊन बनवतील या एखाद्याच शेतकऱ्यासोबत, तोही नवीन असेल, अशा लोकांसोबत व्हिडिओ बनवतील. आणि आपलं काय झालंय मानसिकता, प्रत्येकाच्या घरात 10-10, 8-8 मोबाईल झाले एवढं आणि प्रत्येक जण काय करू लागले, त्या मोबाईल वरती बघतंय. आता मलाही बरेचसे बाहेरून फोन येतात. मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की मला साताऱ्यातून फोन आहे, मला सांगलीतून फोन आहे. आता काल देऊळगाव राजाला होतं, देऊळगाव महिला होतं, तर तिकडचे तर ठीक आहे, तिकडचे येतीलच फोन, पण बरेच दुरून फोन येतात. आणि ते फक्त काय युट्यूबला बघून सरी. तर माझं मत असं आहे की शेतकऱ्यांनी युट्यूबला बघितलं, बघा, हरकत नाही, बघा, कारण ते त्याच्यासाठीच मोबाईल आहे. पण त्याची खात्री तरी करा की आम्ही खरे लोक आहोत की खोटे आहोत. आता जसं मी तुमच्या प्लॉटवर आलो, आता आपली चर्चाच चालली होती, तर आपण ह्या प्लॉटला अल्ट्रा सीड दिले कारण 1-2 ठिकाणी स्पॉट दिसले. मी तुम्हाला काय बोललो, सड लागणार नाही अशातला भाग नाही. लागतेच सड, तेवढं लागते. मीही ट्रीटमेंट करत असलो तर सड लागते, पण मी सड लागोच तर तुम्हाला ट्रीटमेंट हे देतच नाही अल्ट्रासीड, आणि लागल्याच्या नंतर देतो. तर आता सड लागल्यावर तुम्हाला मी अल्ट्रासीड दिले. मागच्या वर्षी तुम्ही माझ्याकडे सड लागल्यावरच आले. आणि शक्यतोवर मनोज दादा, एक परिस्थिती आहे वैयक्तिक माझी, मला बाकीच्यांची माहित नाही, पण प्लॉट खराब झाल्याशिवाय मला कोणाचाच फोन येईल तेवढं आहे. कोणी मला तोपर्यंत फोन करत नाही की बाबा रे आमचा प्लॉट असा आहे, तू येतो का ट्रीटमेंटला, बिलकुल नाही, किंवा तू येतो का बघायला, असं कोणीच म्हणत नाही. ज्या वेळेस प्लॉट खराब होतो त्यावेळेसच फोन येतो, साहेब सड लागली, आता काय करू. आणि मलाही त्या गोष्टीत आनंद आहे की माझ्यामुळे जर कदाचित 2 लोकांना, आता तुम्ही बोलले की बाबा रे आमची सड लागली होती, 20 गुंठ्यामध्ये किती उत्पन्न झालं मागच्या वर्षी? 40-45 क्विंटल उत्पन्न झालं. 40 सड लागली तरी, पूर्ण सड लागली होती तरी 40-45 क्विंटल. तुम्ही काय भावाने दिलं तो नंतरचा विषय, पण 20 गुंठ्यामध्ये तुमचं 40 क्विंटल तर निघालं. 45 राहू द्या बाजूला, आपण 5 क्विंटल कमी पकडू, 40 क्विंटल तर निघालं. काय लोकांचं एकर मध्ये नाही निघू लागले. तेवढं आहे. सड लागल्याच्या नंतर थांबत नाही. बरोबर. मग मला कुठल्या गोष्टीचा आनंद आहे आणि मला गर्व नाही, पण अभिमान ह्या गोष्टीचा की किमान माझ्यामुळे शेतकरी थोडाफार नाही वाचत. तेवढं आहे. आता काल मागच्या वर्षी समजा मलाच फायदा झाला ना, तितकं जरी निघलं माझं उत्पन्न समजा 40-45, तर ते तुमच्यामुळे वाचलं ना, नाही तर पूर्ण गेला होता प्लॉट माझा. त्याच्या आधीची पूर्ण प्लॉट गेली माझी. त्याच्या मागच्या वर्षी पण सड लागली होती, पूर्ण गेलेला होता. त्याच्या अगोदरही गेला होता. 2 वर्ष लॉस झालेलं होतं. आता 3ऱ्या वर्षी पण लागली होती, पण तुमच्यामुळे ती वाचली नाही. काही का होत नाही, थोडं फार निघलं त्याच्यात. नाही काय आमच्यामुळे नाही वाचत आहे, त्या प्रोडक्ट मध्ये दम आहे. पण ते तुम्हाला माहिती ना त्या प्रोडक्ट मध्ये दम आहे आणि तुम्ही कामं करता. आणि दुसरा महत्वाचा विषय काय झाला, सड लागल्याच्या नंतर मी तुमच्या प्लॉट वरती आलो होतो. दादा तुम्हाला तर आयडिया नव्हतं, मी येऊन गेलो होतो उमेश भाऊ सोबत. बऱ्याच वेळेस आमचं हे झालं आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात आलं की आता संबंध खूप जुने, पण काही आयडियाच नव्हती. येऊन गेल्याच्या नंतर आता तुम्ही काय केलं माहितीये का, तुमचा प्लॉट वाचण्याचं कारण असं आहे की तुम्ही आलतू फालतू काही नाही करत राहिले. बरोबर, तेवढं झालं, काहीच नाही केलं, त्याच्यामुळे तो प्लॉट वाचला. मी तुम्हाला सांगितलं शेतात आऊत नाही हाकायचं, तुम्ही इमानदारीने आऊत नाही, गवत झालं होतं पण आऊत नाही. तर काही रिकामे कामं व्हायला नको. 2 वर्ष पहिले आपल्याला चटका बसलेला आहे, आता तो चटका नको बसायला. तुम्ही दुसरे औषधं कुठलेही सोडले. आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की औषधं सोडूनच प्लॉट बनतात अशातला भाग नाही. आता मला सांगा, ह्या वर्षीला मी सुरुवातीपासून तुम्हाला जर्मिनेशन साठी मी तुम्हाला एक ॲग्रीटोन दिलं होतं. प्रामाणिकपणानं मनोज दादा काय वाटतं त्या ॲग्रीटोन बद्दल तुम्हाला? चांगले रिझल्ट आले, शक्तीला चांगले आले सगळ्या गोष्टी. आता तुम्ही 2 मिनिटापूर्वी मला काय बोलले की कोणाची उघड शक्ती एवढी नव्हती जेवढी आपली. बरोबर, म्हणजे आपलं 100% जवळजवळ 100 नाही पण 95% तरी जर्मिनेशन झालं. भरपूर जर्मिनेशन. कोणतंच नव्हती इकडे आजूबाजूला, कोणाचीच नव्हती. बरोबर. आणि आज प्लॉट मध्ये चांगली तुमच्या मनानं काय म्हणजे नाही चांगली ग्रोथ झालेली आहे, वाढ पण चांगली झालेली आहे. आता याच्यानंतर पण जे औषध आहे समजा ते पण चांगलेच आहे.
फुटवे फुटवे पण जबरदस्त निघलेले. फुटवे आता चांगले हेच निघाले. पाहून घ्या तुम्ही किती आणि- फुटवे त्याला. नाही फुटवे तर आता दिसताय, पण तुमचं मत काय? कारण काय होतं नाही बऱ्याचदा- बाकीच्या प्लॉट पेक्षा तर चांगलेच फुटवे याच्यामध्ये. उमेश भाऊ, काय होतं बऱ्याचदा लोकांचे खर्च जर पाहिले समजा 1,00,000-1,50,000 त्याच्यापेक्षा आपल्या मग आपला खर्च खर्चामध्ये किती? आपला खर्च किती? एक अंदाजे आपला खर्च काय 10-15 हजार रुपये झाला असेल जास्तीत एक जास्त. एकर मध्ये 1 एकर मध्ये. तुम्हाला आयडिया नाही 10 आहे की 15 आहे, हा, पण त्याच्या दरम्यान कुठेतरी जातं. मला असं वाटतं की अल्ट्रासीड मुळे तुमचा तो खर्च वाढला. आणि अल्ट्रासीड आपण एवढ्यासाठी दिलं होतं की तुमच्या प्लॉट मध्ये कुठेतरी स्पॉट दिसायला लागले होते. आज ते नाही दिसत आहे. नाही आज नाही. आज दिसत नाही. अल्ट्रासीड काळोखी आली त्याच्यानंतर अल्ट्रासीड कॅनपी वाढली, हा. पान रुंदे व्हायला लागले. आज पान जर गड झालं तर रोगाला कमी बळी पडतं. तेवढं बरोबर. म्हणून आता काय आहे माहितीये का, शेतकऱ्यांना मी किती रोज ओरडतोय शेतकऱ्यांना ह्याच गोष्टी सांगू लागलो की जर 1 एकरला, आता याला किती दिवस झाले प्लॉटला? याला आता 2 महिने नाही, 29 जून. जूनची लागवड आहे. 29 जून, जुलै, आता ऑगस्ट चालू आहे, म्हणजे 2 महिने होते. 2 महिने होतील आता. 1-2 दिवसात 2 महिने होते. 2-4 दिवसात. आजची 24 आहे, म्हणजे 4-5 दिवसामध्ये तुमचे 2 महिने कम्प्लीट होत आहे. बरं, केलेली ट्रीटमेंट काय काय? केलेली तुमचा ट्रीटमेंट खर्च बाजूला असू द्या, काय काय केलं आपण, दिलंय आतापर्यंत? आपण आता अल्ट्रासील सोडलेलं आहे. त्याच्या त्याच्या अगोदर टोटल प्लांट सोडलेलं आहे कॅन हो. आणि 2दा ह्युमिक सोडलेलं आहे. मग तुमचे 10,000 कुठून झाले खर्च? नाही, खत धरलं होतं ना मी त्याच्यामध्ये. खत धरून सनी पूर्ण समजा खर्च तो टोटल खर्च पकडला तुम्ही. खतासह खर्च पकडला तरी 15,000 होत नाही. खत काय काय दिलं होतं तुम्ही? खत दिलं होतं 10-26-26 हा. निमोळी पेंट आणि सुपर फॉस्फेट आणि किट घेतली ती एक. किट न सांगताही तुम्ही ते उद्योग करतात. बऱ्याचदा सांगतो शेतकऱ्यांना की किट ते कसं आहे आपल्याला त्याचा भरोसा नाही आहे ना. भरोसा नाही त्याच्यामुळं तुम्हाला वाटतं किट म्हणजे काहीतरी वेगळं होईल, असं काहीच नाहीये. कुठल्याही किटा नका वापरू. ज्या गोष्टी तुम्ही पूर्वी केलेल्या आहे ना त्याच्यावरती विश्वास ठेवा हो. आम्ही हे बघा, मी बऱ्याचदा शेतकऱ्यांना सांगतो, अरे बाबा रे 10-26 दिलंय ना, त्याच्यासोबत पोटॅश दिलंय ना, त्याच्यासोबत निंबोळी पेंट दिली, मग अजून किटची गरज काय? काय फायदे होतील बरं त्याचे? सगळेच खतं एकदा. मला एक सांगा, तुम्ही जेवणाचं ताट वाढून ठेवलं, 17-55 त्याच्यात घेतले, एकदाच खाणार आहे तुम्ही? नाही. आता याच्यात काय होतं, आता मी दुकानदाराकडे खत आणायला गेलो ना, तो म्हणे हा किट घेऊन जा तुम्ही, यानं फायदाच होणार आहे. आता माणूस कसं आहे भरोसा ठेवतो. का ठेवता तुम्ही भरोसा? का ठेवता बरं भरोसा? असं वाटतं की मला एक सांगा, त्याच्यामुळे मला एक सांगा, तुम्ही दुकानदारावर सरळ दुकानदार कंपनीला दोष द्यायला सुरुवात करतात. सरळ दुकानदार म्हणला, तुम्हाला स्वतःच नाही का बरं काही थोडंफार? एवढं आहे. तुम्ही का बरं नाही त्याच्यावर? मला एक सांगा, तुम्ही आता बरेच गेले कित्येक वर्ष आलं लावून राहिले, मग तुम्हाला स्वतःच, तुम्ही तुमच्याकडे आहे का एखादी नोट केलेली वही, एखादी ज्याच्यावर तुम्ही रोज लिहिता की ह्या औषधाचे मला रिझल्ट आले किंवा याचे रिपोर्ट आले, याचे नाही आले, असं करता का कधी? कधीच नाही. का? मग तुम्हाला आम्ही फसवणार नाही तर काय करू बरं? आम्ही म्हणूच ना तुम्हाला, तुमच्याकडे बी ती गोष्ट पाहिजे ना की नाही यार मला ह्या प्रोडक्टचे रिझल्ट आले, बरोबर? तुमच्याकडे कुठेतरी ते लिहिलेलं पाहिजे ना. तुम्ही आम्हाला का दोष देता? आमचा तर धंदा, आम्ही धंदा मांडून बसलो ना. आम्ही धंदा मांडून बसलोय राजा हो. तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही आम्हाला दोष देऊ नका. तुम्ही दोष देण्याच्या त्या परिस्थितीत नाहीये का? तर तुम्ही येता आमच्याकडे, आम्ही नाही येत तुमच्याकडे. मला सांगा, मी शेतकरी मित्रांनो, मी आवाहन करतो या व्हिडिओच्या माध्यमातून, कुठेही महाराष्ट्रात नाही, मी कर्नाटक जातो, MP जातो, मी रोज सांगतो, एकाही शेतकऱ्यानं सांगावं की मला बोलवल्यावरही मी कोणाच्या बांधावर गेलो असेल की आमचं औषध घ्या. नाही तेवढं आहे. मी कधीही सांगत नाही. बरं, मी पहिले औषध देतात मगच जातो. तोपर्यंत हा दोष कोणाचा? हा दोष कोणाचा? दुकानदाराचा, कंपनीचा? दुकानदाराचा नाही. मी शेतकरी मित्रांनो, मला कोणीही फोन करा की सांगा की मी एखाद्याच्या बांधावर आलो आणि सांगितलं तुमचं आलं खराब झालं की तुमचं डाळिंब खराब झालं आणि ही फवारणी करा का ही ड्रेंचिंग करा. मी या गोष्टी कधीच करत नाही. मी वैयक्तिक करत नाही तर बाकीचे का करत असतील? मग तुम्ही जाता ना दुकानदाराकडे, मी तुम्हाला खत नाही दिलं, पण मला जर तुम्ही विचारलं तर मी ते खत दिले, तर तुम्ही शेतकरी लोक नाही ऐकत. तुम्हाला वाटतं किटनं आमक्यानं टमक्यानं, अरे नाही होत हो, किती ओरडायचं? आता मला सांगा, तुम्ही एक टोटल प्लांटची कॅन सोडली, त्याच्यानंतर अल्ट्रासीड सोडलं आणि 2दा ह्युमिक सोडलं, 7-8 हजार रुपये, 6-7 हजार रुपये त्यात तुमचा खर्च झाला. याच्यापेक्षा जास्त नाही, पण 6-7 हजाराचं तुमचं खत गेलं. 6-7 हजाराच्या पेक्षा तुमचं खतही जास्त गेलं नाही. म्हणजे 12-13 हजार रुपये तुमच्या एकरला. बरं, काय कमी तुमच्या प्लॉट मध्ये? नाही, कमी काहीच नाही. काय वाटतं तुम्हाला प्लॉट मध्ये कमी म्हणून? काहीच नाही, उलट ग्रीनरी उलट जास्त आहे. ग्रीनरी चांगली आहे, खालून स्टंप चांगले, प्लॉट व्यवस्थित आहे, एका दुःखा तुमचे सडचे स्पॉट दिसले तेही थांबलेले. मग तुम्हाला काय हौस आली बरं सोडायची? का सोडत असेल शेतकरी मला सांगा? ते माहित नसल्यामुळे. हे बघा, माहिती नाहीये, हा दोष आमचा नाहीये.
हा दोष तुमचा आहे. ते तर आहेच ना, शेतकरी आमचा आहे का? नाही, आम्ही येतोय का तुमचा तुमचा? मी दोष तुम्हाला नाहीये. काय सांगितलं, तुमच्याकडे लिहून ठेवलंय का तुम्ही कधी? नाही, बरं कधीच नाही. आता कमी खर्च झाला तुमच्या शेतामध्ये. आता तुम्ही आपण चर्चा झाली, बाजूवाल्याचे हा. 25,000 रुपये एकरी खर्च. काय प्लॉट मध्ये त्यांना काय काय तीर मारू लागला तो plot? नाही, उलट सड लागली त्याच्याला. किती लागली पुन्हा? त्याचं पूर्ण मग जमलं जवळपास तुम्हाला ह्या गोष्टी 30-40% कशा लक्षात? सड लागली. शेतकऱ्यांना ह्या गोष्टी का लक्षात येत नसेल की आपण जे अति खर्च करू नये ते तीच बोंब होणार आहे. अति खर्च करू नये. मी आता तुम्हाला काय बोललो, 2 लाख रुपये खर्च करून 200 क्विंटल काढणार. हा. तुमचा 50,000 जर 150 निघत असेल, 125 निघू द्या. लॉस मध्ये कोण आहे? जर शेतकरी- कदाचित उद्या जर 1,000 रुपयाचा भाव आला तर लॉस मध्ये कोण जाईल? 200 क्विंटल वाला ना. हम्म. कारण त्याला 2 लाख रुपये खर्च आहे, तुमचा 50,000 खर्च आहे, तुमचं तेवढं 125 क्विंटल आहे. कमीत कमी 75 क्विंटल 1,000 रुपयाच्या भावानं 75,000 वाढतील ना. तेवढं होतं. का तुम्ही रेस मध्ये लागले? ऍव्हरेज काढा, नक्कीच काढा. माझा विरोध नाही ऍव्हरेज काढायला, पण ऍव्हरेज काढत असताना आपल्या खर्चाची बी तुलना, ताळमेळ ठेवा, तुलना करा की आपण खर्च किती करू लागलो. उद्या तुम्ही ऍव्हरेज काढाल पण भाव पडले तर तुम्ही काय करणार? आज भाव आहे म्हणून तुम्ही ऍव्हरेजच्या मागे लागले. तेवढं कशाला करताय या गोष्टी? नका करू. शेतकरी मित्रांनो, थोडंसं स्वतःला कुठंतरी सुधरवा यार. इतकाला खर्च नका करू. आता उमेश भाऊ आहे किंवा त्यांचे मोठे बंधू मनोज दादा यांना विचारा, यांच्या प्लॉटवरती खरोखरच खर्च, एक टोटल प्लांटची कॅन सोडली, 2 वेळेस 2-2 किलो ह्युमिक सोडलं आणि त्याच्यानंतर अल्ट्रासीड. माझ्या मते 7,000 रुपये तो मोठ्या मुश्किल त्याचे पैसे झाले असतील. आणि खताचा डोस तुमचा 5 ते 6 हजाराचा, 5 ते 6 हजार, म्हणजे 12, 13, 14, 15,000 पकडा त्यांच्या म्हणण्यानुसार. खतासकट जर एका महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये जर कदाचित बेसल डोस सह जर कदाचित तुमचा 15,000 2 महिने निघताय, का तुम्ही महिन्याला 25,000 खर्च करू लागले? बरं का तुम्हाला? अहो मला एक सांगा, आम्ही लोक, मी गाडीत येतो, तुम्ही पाहता बरोबर, संभाजीनगरहून इथं जर यायचं तर 2,000 रुपयाचं डिझेल हा. लागतं. मग मी कुठून काढत होते? ते आहे. माझ्या घरी गांजाचं झाड आहे, नाही, माझी बायको जॉबला आहे. तुम्हाला तर माहिती आहे का नाही, या गोष्टी नाही ते तर आहे. आमच्याकडे. मी तर तुमच्याच खिशातून काढतोय चॉकलेट देऊन. तेवढं अरे पण आमचं चॉकलेट खायचं नाही खायचं हे तुम्हाला कळायला हवं ना. कळायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? बरोबर. मी जर कदाचित तो खर्च करू लागलो तर तुमच्या खिशातून ना. हा. मग मी जर गाडीत फिरतो, तुम्हाला का बरं नाही वाटत आपण गाडी घ्यावं? नाही वाटतच ना. मग वाटतं तर कधी? तुम्ही होतं आम्हाला ना. मोठं करू लागले ना. हा. तुम्ही हे नाही लक्षात घेऊ लागले की तुम्ही कोणाला मोठं करू. हा. अहो आम्हाला किती दिवस मोठं करता? हे बघा, आमचे धंदे, आम्ही धंदे मांडून तेवढ्यासाठीच बसलो. पण आम्ही प्रत्येक जण 4 व्हीलर मध्ये फिरू. कोणाकडे बुलेट असेल, कोणाचं 3-3 मजले, संभाजीनगरला कोणाचे 4-4, 5-5 प्लॉट झाले, 2-2 एकर आम्ही जमिनी घेऊ लागलो. तुम्ही कधी घ्यायच्या? तुम्ही तर विक्री काढू लागले. ते तर होतच ना. खर्च तुम्ही वाढायचे विक्री काढू लागले. आणि ही परिस्थिती आपल्या शेतकऱ्याची. परिस्थिती तशी शेतकरी म्हणतो की शेतात उत्पन्न नाही. कोण म्हणतो शेतात उत्पन्न नाही? ह्या वर्षी कळालं ना आम्हाला उत्पन्न आहे की खर्च कसा करायचा कसा नाही. आता याच्यावरून समजलं ना. म्हणून मागच्या सांगतो. वर्षीपासून भरपूर आम्हाला हे अनुभव आला, आला. अनुभव आला. आता मी तुम्हाला सांगतो, कपाशीला बी मी तुम्हाला सांगितलं, भाऊ एवढे स्प्रे करा, जास्त काही लपड्यात पडू हम्म. नका किंवा छोटे छोटे करा. हा. आता काय झालं शेतकऱ्याचं? आता तुम्ही, मला प्रोडक्टचं नाव नाही घ्यायचं कुठल्या, पण शेतकऱ्यांचं बहुतेक बघा, जे हायेस्ट म्हणजे मोठं मॉलिक्युल आहे आळीसाठी, तेच लगे मकावर, कपाशी आल्यावर कपाशीवर मारून देतात. त्याच्यानंतर पुन्हा कशावर येतात? छोट्या छोटे छोट्या. छोटे त्याचे रिझल्ट येतील नंतर. नाही. याचं रजिस्ट्रेशन पॉवर वाढल्याच्या नंतर ती आळी मरल. तुम्ही कोणत्या औषधात बुडवून काढा, मरल का नंतर? नाही. एकदा तिची रजिस्ट्रेशन पॉवर वाढली की विषय संपला. पण तुम्ही सुरुवातीला जेवढे भयंकर औषधं मारून देता की विषयच नाही. मला एक सांगा, उदाहरणासाठी विचारतो, आपल्याला तुम्हाला मुलं झाले, मला झाले, तुम्हाला झाले, सगळ्यांना झाले. 6 महिन्याच्या बाळाला आपण वरण भाताचं पाणी पाचतो का मटणाची फोड देतो खायला? नाही, वरण भात. मग याला नाही लागत आहे का? हे 6 महिन्याचं हे नाही, याचा जीव नाही का? हे लहान नाही राहत का? मग याला तुम्ही लगेच डेलिगेट वर जाता का? नेटिव्ह वर जाता का? का त्याला M45 सारखं छोटंसं बुरशीनाशक नाही? मला कुठल्या कंपनीचा प्रसार नाही करायचा, पण सांगतो आहे ना, त्यानं ते घ्या ना एकदा, त्याच्यानंतर पुढचं घ्या ना. तुम्ही डायरेक्टच डेलिगेट कोरोझन मारता आळाई. अरे पण ती एकदा जाईल, दुसऱ्यांदा जाणार. एकदा तिला पचन झालं ते की काय कर? त्याच्यातून 2 आळ्या जरी वाचल्या तर तिचे येणारं प्रजनन जे करणार आहे ते त्याच पद्धतीचं होईल. मग तुम्ही काय मारणार त्यावेळेस? मग का बरं त्याला तुम्ही लॅमडा नाही मारू शकत? मारू शकता ना, त्यानंही जातेच ना, तेवढा ऍक्ट्रानं जाते. मग छोटे छोटे स्प्रे नाही करत आपण, डायरेक्ट वरती येतो आणि तुमचा खर्च तिथंच वाढतो. आणि आम्हाला तर वाढावं तुमचा खर्च, तेवढा. आम्ही तर त्याच्यासाठीच प्रयत्नात आहे ना. हे बघा, मी पहिलेही सांगितलं आमचे धंदे मी सुटबुटात यावं. तुम्हाला नाही वाटत का शेतकऱ्यांना सुटबुटात राव? मी जर 2,5-3 हजाराचा बूट घालतो, तुम्हाला नाही वाटत 3 हजाराचा मी पण चप्पल घ्यावं, बूट घ्यावं? मी जर 1.5 लाखाचा मोबाईल घेतो तर तुम्हाला नाही वाटत आपण 1 लाख रुपयाचा मोबाईल घ्यावं? वाटतोच ना. वाटतच ना. वाटत माझ्या का मुलं बरं? जर चांगल्या शाळेमध्ये येतो, तुम्हाला जिल्हा परिषदच का बरं? मग एक तुम्ही गावात प्रतिष्ठित शेतकरी, पण बाकीच्या लोकांचा विचार करा बरं. तेवढा आहे. त्यांनाही मग कधी
तरी आता माझ्या अंदाजाने या वर्षी भरपूर सुधारले. आता त्यांना काही केला सड लागली होती ते तुमच्याकडे आले, आपला प्लॉट बघितला त्यांनी आणि त्याच्यानंतर ते तुमच्याकडे आले. पण आता पहिले मी म्हंटल त्याला की अरे बाबा मी त्याची ट्रीटमेंट घेतोय, चांगली ट्रीटमेंट, तर लोकांना भरोसा नाही. पण ज्यावेळेस स्वतः त्यांनी येऊन प्रत्यक्ष आपल्या प्लॉट मध्ये पाहणी केली, त्याच्यानंतर त्याला अनुभव झाला, त्याच्या पाहून सनी आला तो की नाही बुवा याच्यात फार डेव्हलप झालेली आहे. त्यानंतर ते तुमच्याकडे आले, कारण की त्यांच्या प्लॉटला आज सड लागलेली, त्यासाठी ते तुमच्याकडे आलेली. उमेश भाऊ, माझी खरोखर प्रामाणिक इच्छा आहे ना की शेतकऱ्यांनी माझी ट्रीटमेंट करावं. माझी प्रामाणिक इच्छा आहे की शेतकऱ्यांनी खर्च कमी करावं, उत्पन्न चांगलं काढावं, माझ्याकडे यावं, माझी ट्रीटमेंट घ्यावं, किंवा ज्या कंपनीचं मी काम करतो त्या कंपनीचे प्रोडक्ट वापरावं, ही प्रामाणिक इच्छा नाही. पण दुसऱ्या प्रोडक्ट न सड थांबत पण नाही, थांबत नाही. तर ते आमचं नुकसान होत आहे त्याच्यामध्ये. मग मी 2 वर्ष तेच अनुभव घेतले ना. मागच्या वर्षी जर तुमचं प्रोडक्ट घेतलं, त्याच्यानंतर माझ्या प्लॉटला सड नाही लागली, त्याच्यानंतर पण वाढली नाही, जितकी लागलेली होती तिच्यावर स्टॉप झालं. हे बघा, त्याच्यानंतर वाढलं नाही ते. त्यासाठी त्या प्रोडक्टचे, त्या कंपनीच्या टेक्निकल ऑफिसरचे किंवा कंपनीचे, त्याच्यासाठी खरोखरच धन्यवाद की ते लोकांसाठी चांगलं काम करून तेच मग खराब प्लॉटला नीट करून. आणि मी पहिलेही सांगितलं की खराब प्लॉटवरच मी जातो, मला खराब प्लॉटवरच बोलवलं जातं. पण तरीही माझी हीच प्रामाणिक इच्छा आहे. मी कंपनी, दुकान या लोकांना नाही मोजत. माझ्या डोक्यात फक्त एकच कल्पना आहे, प्रामाणिक इच्छा एवढीच आहे की शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगलं उत्पन्न काढावं. आणि मी जसं सुटबुटात आलो तसं त्यानं पण, मी जर कदाचित 4 व्हीलर मध्ये येतो तर त्यानं पण यावं, ही प्रामाणिक इच्छा आहे. आणि मी ओरडून प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगू लागलो. आणि आता मित्रांनो, जाता जाता एक सांगतो, भरपूर मोठा व्हिडिओ होतोय, जाता जाता एक गोष्ट सांगतो, तुम्ही इन्स्टाला असाल, फेसबुकला असाल, युट्यूबला असाल, प्लीज प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ज्यांना माझा व्हिडिओ चांगला वाटत असेल त्या सगळ्यांनी विनंती करतो की सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. ते एवढ्यासाठी की काही लोकांपर्यंत जरी पोहोचलो, ज्यांचे खरोखरच, ज्या लोकांचे प्लॉट खराब होत आहे, दरवर्षी ज्यांचं नुकसान होतंय, अशा लोकांपर्यंत जरी पोहोचलो तर खूप झालं. मला प्रोडक्ट विकायचं नाही, पण त्या लोकांना माल काढून द्यायचं, उत्पन्न काढून द्यायचं आणि कमी खर्चात. खरोखर आज शेतकरी फार परेशान झालेला आहे, परेशान खर्च जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे, आणि त्याच्यामध्ये भाव पण जास्त झालेले आहे बाकीच्या वस्तूंचे, त्याच्यामुळे परवडत नाहीये. म्हणून सांगतो की शेतकरी मित्रांनो, फॉलो करा, सबस्क्राईब करा. ते एवढ्यासाठीच करा की जे काही लोकांना, ज्यांना खरोखरच गरज आहे, अशा लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे. आणि ज्यांना व्हिडिओ चांगला वाटला त्यांनीच करा, ज्यांना जर कदाचित चुकीचा वाटला त्यांनी बिलकुल करू नका. धन्यवाद. राम.